नमस्कार, मी अनुज्ञा. हिटगूज मध्ये आपलं स्वागत. तुम्हाला जर हिप्नोटिझम मध्ये करिअर करायचं असेल किंवा हिप्नोटिझम विषयी जाणून घ्यायचं असेल तर आजचं हिटगूज खास तुमच्यासाठी. कारण आज आपल्या बरोबर आहेत प्रसिद्ध हिप्नोटिस्ट शेखर कुंटे. शेखर कुंटे यांनी वयाच्या 17व्या वर्षी त्यांचे गुरु कृष्णदास स्वामी यांच्याकडून पातंजली उपनिषदाचं ज्ञान घेतलं. त्यानंतर गना सप्रे यांच्याकडून संमोहन शास्त्र अवगत केलं आणि त्यानंतर आता गेली 13 वर्ष ते संमोहन शास्त्र आणि मानसतंत्र योग इतरांना शिकवतात. आज आपणही त्यांच्याकडून संमोहन शास्त्राविषयी जाणून घेणार आहोत, तसंच या संमोहन शास्त्रामधल्या करिअर विषयी जाणून घेणार आहोत. त्यांचं स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात करूया. नमस्कार शेखरजी, तुमचं स्वागत जी 24 तासच्या स्टुडिओमध्ये. आज आपण आपल्या प्रेक्षकांना संमोहन शास्त्र नेमकं काय आहे आणि त्याहीपेक्षा संमोहन शास्त्रामध्ये करिअरच्या संधी कशा आहेत त्या सांगणार आहोत. मला सुरुवातीला सांगा की कुठलेही कोर्स करायचा म्हटला, कुठलंही ज्ञान अवगत करायचं म्हटलं की त्याला स्कोप किती आहे हे पहिलं बघितलं जातं. स्कोप काय आहे संमोहन शास्त्रामध्ये जर त्याचा जर कोर्स केला तर त्यासाठी? प्रथमतः काही बोलण्याच्या आधी सुरुवातीला एक महत्वाचं मला बोलायचं आहे. ह्या इथे उपस्थित असलेल्या सर्व झीच्या प्रेक्षकांना माझं विनम्र वंदन. त्याचप्रमाणे झीच्या सर्व मंडळींना त्यांनी ह्या विषयावर काही बोलण्याची मला जी संधी दिली त्याबद्दलही त्यांना विनम्र अभिवादन. तुम्ही म्हणालात की एखाद्या विषयाचा स्कोप किंवा त्याच्यात कितपत माणूस पुढे जाऊ शकतो की ह्याचं काय काय करता येईल. आपण असं म्हणूया की हिप्नॉटिस्ट बनणं हे करिअर जसं असू शकेल त्याप्रमाणे हिप्नॉटिझमचं ट्रेनिंग हे तुमच्या रेग्युलर करिअरसाठी सुद्धा उपयुक्त असू शकेल. दोन्ही तऱ्हेने हे कामाचं आहे. किंबहुना संमोहनकार हा चांगला जीवन जगणारा पण असू शकतो किंवा चांगलं जीवन जगण्यासाठी संमोहन आवश्यक आहे. आजच्या तारखेला बऱ्याच कंपन्यांमध्ये बरेच काही म्हणजे समस्या असलेली माणसं आहेत. त्यांच्याकरता कंपन्या वेगवेगळं काहीतरी प्रोव्हाइड करतात किंवा पुरवतात. याला आपण त्याच्यासाठी HR ट्रेनर त्यांना लागतात. तिथे त्यांना एक कायमस्वरूपी तणाव नियंत्रण करणारा माणूस आवश्यक असतो आणि त्यात हा जो ट्रेनिंग घेतलेला माणूस आहे तो जबरदस्त किमया करू शकतो. त्याला म्हणजे ज्याला स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणतो त्याच्यामध्ये या हिप्नोटिझमचा उपयोग वारंवार होऊ शकतो. अच्छा, आणखी कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये हिप्नोटिझमचा उपयोग होईल शिकला? डेंटिस्ट याला खूप काही करू शकतात. शिक्षक विशेषतः क्लासचे संचालक हे शिकून चक्क आपल्या क्लासमधल्या विद्यार्थ्यांच्या एकंदरीत आलेखाला उंचावू शकतात. विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेमध्ये बदल घडून आणू शकतात किंवा विद्यार्थ्यांकडेचा अभ्यासाकडचा कल वाढवण्यासाठी याचा वापर करता येतो. कारण तुम्ही त्याच्या सबकॉन्शियस माइंडला किंवा त्याच्या अंतर्मनाला तशा सूचना देऊन तसं करायला प्रवृत्त करता. म्हणजे जबरदस्ती न करता तो आपणून करतो. म्हणजे आई असते ती म्हणते की नाही माझ्या मुलाचा अभ्यास होत नाही, मी त्याचा अभ्यास घेते. मी म्हणतो अभ्यास कशाला घ्यायचा, त्यांनी करायचंय. पण तो त्यांनी करण्यासाठीची प्रेरणा त्याला आत्मनिर्माण करून द्यायचं काम संमोहन करून देऊ शकतं. अच्छा, म्हणजे असं बऱ्याच ठिकाणी याचा उपयोग होऊ शकतो. पण म्हणजे जसं संमोहनामध्ये जर अभ्यास केला तर अशा काही कंपन्यांमध्ये काही ठराविक अशा पोस्ट आहेत का की तिथे हिप्नोटिस्ट लागतात, असं काही पुढे करिअर करता येऊ शकतं? आजच्या तारखेला असं दिसत जरी नसलं तरी बऱ्याचशा कंपन्या आपल्या म्हणजे विशेषतः कॉल सेंटर्स वगैरे की अशी काही माणसं ठेवतात की जी काउन्सिलर आहेत, ज्यांचा काहीतरी सायकोलॉजीचं बॅकग्राऊंड आहे पण त्यांच्याकडे फक्त शैक्षणिक बॅकग्राऊंड असतं. तुम्हाला कॉलेजच्या शिक्षणामध्ये हे करायचं कसं कोणी शिकवत नाही. पण जर का त्या माणसाला तो ऑलरेडी काउन्सिलर आहे समजा किंवा HR मध्ये त्यांनी काही डिग्री मिळवली, काही मिळवलंय आणि त्याच्या जोडीला जर का हे भात्यात त्याच्या हत्यार असेल तर हा भात्यातला बाण अप्रतिम असेल ना. अच्छा, निश्चितच. आपण याविषयी आणखीन जसं तुम्ही सांगितलं कुठे कुठे स्कोप आहे त्याबद्दल आणखी डिटेल जाणून घ्यायचंय. मात्र आपल्याबरोबर एक प्रेक्षक आहे, त्यांचा फोन घेऊया. सचिन आहे चंद्रपूरहून, त्यांचा प्रश्न जाणून घेऊया. नमस्कार सचिन, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार, मी सचिन किसे बोलत आहे, चिमूर जिल्हा चंद्रपूरवरून. प्रश्न आहे की संमोहन शास्त्र फार जुन्या काळापासून चालू आहे, तर हे सर कसं काय प्रभाव टाकते माणसात, संमोहित कसा काय होतो? ठीक आहे, आपण जाणून घेऊया संमोहित माणूस कसा काय होतो. संमोहन करण्याचे अनेक मार्ग आहेत. एक पारंपरिक मार्ग जो आहे त्याला ट्रान्समध्ये किंवा तंद्रावस्थेत टाकणं, त्याच्यासाठी त्या माणसाची परवानगी घ्यायला लागते आणि त्याला बाबा सांगावं लागतं तू झोप किंवा पड किंवा बस, आणि मग त्याला वेगवेगळ्या पद्धतीने टाकता येतं. ज्याला स्टँडर्ड मी पद्धत वापरतो त्याला मसल इंडक्शन टेक्निक असं म्हणतात. पण त्याच्या पुढे आता विज्ञान खूप पुढे गेलं. संमोहन एक असं विज्ञान आहे, एक असं झाड आहे, असा वृक्ष आहे की ज्याच्या फांदीतनं अनेक फांद्या अजून उगवायच्या बाकी आहेत आणि व्यक्तिगणिक नवीन नवीन फांद्या उगवणार आहेत आणि नवीन नवीन अंकुर येणार आहेत. त्यामुळे सेन्सरी हिप्नोसिस हा इथं कोणालाच माहित नाही असा काहीतरी भाग असू शकतो. जर का एखाद्या माणसाला संमोहित अवस्थेत न्यायचं असेल तर जरुरी नाही की त्याला फक्त असं झोपवायलाच पाहिजे. त्याला जागेपणी बोलता बोलता पण तुम्हाला काहीतरी करता येतं, त्याच्या मनात टाकता येतं. किंबहुना बहुतेक जाहिरात कंपन्या किंवा बहुतेक जाहिरातीमध्ये असे काही कोव्हर्ट हिप्नोसिसचे किंवा
याला सिक्रेट हिप्नोसिस म्हणा किंवा कॉन्व्हर्सेशनल हिप्नोसिस जे मी शिकवतो माझ्या वर्गात, अच्छा. त्याचेही काही शब्द किंवा असे काही असू शकतात, किंवा एक प्रकारची क्युरिओसिटी निर्माण करता येते. तर ते सुद्धा एक प्रकारचं संमोहन आहे. उदाहरणार्थ एक छोटीशी गंमत सांगतो. माझं ऑफिस दादरला पोर्तुगीज चर्चला आहे. तिथे बाहेर काही लिहिलेलं नाही, फक्त एक बोर्ड आहे, शेखर कुंटे. तुम्ही पोर्तुगीज चर्चच्या बरोबर नमस्कार हॉटेलच्या वरती शेखर कुंटे बोर्ड बघितल्यावर माणूस विचार करतो, हे काय बाबा. एक प्रकारे मी त्याच्या अंतर्मनाला एक ट्रिगर देतो, क्युरिओसिटी निर्माण करतो. मग ती क्युरिओसिटी त्याला माझ्यापर्यंत शोधत आणायला प्रवृत्त करते. अच्छा अच्छा. कारण हे काहीतरी आहे. ही क्युरिओसिटी, संमोहन म्हणजे जरूर नाही की फक्त माणसाला झोपवणं. तुम्ही जागेपणी बोलता बोलता त्याच्या मनाला असे कीवर्ड्स किंवा कळीचे शब्द टाकून पटदिशी त्याचं चित्त बदलवू शकता. अच्छा. हा, म्हणजे निश्चित असं कुठले कुठले टेक्निक युज करतात. कारण बऱ्याच वेळेला असं दिसतं की असं म्हटलं जातं संमोहनाविषयी निगेटिव्ह अँगल जास्त आहे, की एखादा रुमाल टाकतात लोक, मग त्याच्या मागे आपण जाऊ शकतो, एखाद्या वासामुळे एखाद्या स्मेलमुळे मोहित होऊ शकतो. असं खरंच काही होतं का? अगदी असं जर का असतं तर एखाद्या मोठ्या पैशाचं म्हणजे आरबीआयची व्हॅन असते तिकडेच एक रुमाल टाकला असता की अख्खी व्हॅनच घरी घेऊन गेलो असतं. तसं होत नाही. जास्तीत जास्त एखाद्या रुमालामध्ये सायकोट्रोपिक ड्रग्ज टाकून एखाद्या माणसाला तात्पुरतं भूल देऊ शकतात. पण अशा तऱ्हेने संमोहन होत नाही. संमोहन बोलता बोलता होऊ शकतं. संमोहन तुमच्या संवेदना केंद्रावर होऊ शकतं, ज्याला आपण सेन्सरी हिप्नोसिस म्हणतो. कारण मन हे निर्णय संवेदना केंद्राद्वारे बाहेर जात असतं. मग जर का मन ह्याच्याद्वारे बाहेर जातं तर ह्याच्याद्वारे आत पण जाता येतं. उदाहरणार्थ हाताच्या पंजात तुम्ही मनाला एकवटवू शकता. इथे मग त्यावेळेला तुम्हाला जर का इथे इंजेक्शन जरी दिलं तरी कळणार नाही, कारण मन इथे एकवटलेलं आहे. निश्चित. एकूणच तुम्ही जसं सेन्सरी म्हणालात किंवा कन्व्हर्सेशनल हिप्नोटिस, ह्या सगळ्याविषयी आपण डिटेलमध्ये जाणून घेऊयात. मात्र इथे आपल्याबरोबर एक प्रेक्षक आहे, त्यांचा प्रश्न घेऊयात. विजय आहेत नांदेडहून, त्यांचा प्रश्न जाणून घेऊयात. नमस्कार विजय, तुमचा प्रश्न विचारा. सर नमस्कार सर. प्रश्न विचारा विजय. मी सर सध्या 12वीला आहे आणि हे सरांना विचारायचं हे हिप्नोटाईज नेमकं काय, म्हणजे मला परीक्षेमध्ये पेपर सोडवताना सारखी भीती निर्माण होती की पेपर कसा जाईल. पेपर हातात आल्यावर सुद्धा वाटतं की पेपर हा खूप अवघड आहे. पण मुळात जेव्हा पेपर संपतो तेव्हा मला हा पेपर खूप सोपा वाटतो. तर या भीतीबद्दल काय करावं असं निश्चित जाणून घेऊया. विद्यार्थ्यांना कशा प्रकारे उपयोग होईल परीक्षेच्या दरम्यान, किंवा मनातली भीतीही म्हणजे संमोहनात म्हणतात भीतीही काढता येते, कशा प्रकारे उपयोग होतो? संमोहन हे साध्या भीतीलाच नाही तर भयगंड, ज्याला फोबिया म्हणतात, किंवा त्याच्याही पलीकडे पॅनिक एन्झायटी डिसऑर्डर म्हणून जो त्रास आहे त्यात अप्रतिम कामाला येतं. किंबहुना संमोहनाद्वारे, संमोहन एक इल्युजन आहे, एक आभास आहे. तुम्ही दैनंदिन जीवनात जे घाबरता तो सुद्धा एक तुम्हीच तुमच्या मेंदूला दिलेला चुकीचा संदेश आणि आभास आहे. म्हणजे तुम्ही ऑलरेडी स्वतःला हिप्नोटाईज केलेले आहे, ऑलरेडी स्वतःला रॉंग सजेशन किंवा रॉंग अफर्मेशन देऊन घाबरवून ठेवलेले आहे. जे नाहीये ते आहे म्हणून सांगितलं. उदाहरणार्थ रस्त्यातनं चालताना अंधार आहे, एक फक्त दोरखंड आहे, पण तुमच्या मनाने तिथे सर्प किंवा अजगर किंवा घोणस आहे म्हणून सांगितलं तर तुम्ही तासनतास तिथे थांबून राहाल. सकाळ झाल्यावर तुमच्या लक्षात येईल की तिथे दोरखंड आहे, म्हणलं तो गळ्यात घालून फिरायला लागेल. बरोबर. पण रात्री एखाद वेळेस दुसऱ्या दिवशी तिथे साप असेल, पण आदल्या रात्रीच्या एक्सपिरियन्समुळे तुम्ही मनाला परत फसवलाय, चीट केलाय. तो साप दोरखंड समजून तुम्ही गळ्यात घालाल किंवा फेकून द्याल. बरोबर. तो साप पडून जाईल, कदाचित तो साप दुसऱ्या माणसावर पडेल, त्याला चावेल, तो माणूस मरेल, आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी बातमी ऐकाल कोणीतरी साप वरनं येऊन पडला. म्हणजे हे सगळं काल्पनिक आहे. भीती सुद्धा सगळ्या मनाचा खेळ आहे. मनाला तयार करणं योग्य दिशेने ह्याला संमोहन आपण म्हणू शकतो. आणखी याविषयी चर्चा करूया, मात्र एक छोटासा ब्रेक